टाटा लुसी, टाटा. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. आपल्या चॅनलच्या आणि आपल्याच कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, कोकणचं निसर्ग सौंदर्य, कोकणचा गणपती बाप्पा, कोकणचं शिमगो आणि आम्ही कोकणी माणसा, हीच आपल्या कोकणची खरी ओळख आहे. पण कोकण म्हटलं की आणखी एक चित्र आपल्या डोळ्यासमोर अगदी बिनधोक उभं राहतं, ते म्हणजे कोकणचं झांजगी नमन, ज्यात गणपती असतो, शंकर पार्वती असतात, गवळणी असतात, मावशी असते, पेंद्या सुदामा, कृष्णा असतो, चंगू मंगू, शिपाई, राजा, प्रधान अशी वेगळी वेगळी कथानकं असतात. त्यामुळे नमन काय असतं हे मी कुठल्याच कोकणी माणसाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. पण जे कोकणी नाही आहेत त्यांनी यूट्यूबला कोकणचं झांजगी नमन किंवा कोकणचे खेळे असं सर्च करून बघा, तुम्हाला ढिगानं व्हिडिओज मिळतील. झांजगी नमन आणि कोकण हे समीकरण जेवढं जुनं आहे ना, तेवढंच कोकणात फिरत्या खेळांचं सुद्धा महत्त्व आहे. आणि शिमग्यात कोकणच्या फिरत्या खेळांना वेगळाच मान आणि डौल असतो. कोकणचे हे फिरते खेळे शिमगोत्सवात कोकणातल्या प्रत्येक गावात, प्रत्येक वाडीत, प्रत्येक घरात, प्रत्येक दारात जाऊन आपल्या फिरत्या खेळांची परंपरा कायम राखत असतात. काही ठिकाणी हे खेळे शिमग्याच्या दिवशी येत असतील, काही ठिकाणी शिमग्याच्या आधी 4-5 दिवस येतात, काही ठिकाणी पालखीसोबत येतात, काही ठिकाणी खेळे पुढे पालखी मागून अशी पद्धत असते. पद्धती भलेही वेगळ्या असतील तरी त्यामागचा हेतू आणि उद्देश एकच असतो की आपली परंपरा कायम राखत आपल्या परंपरेचा हा वारसा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं. मंडळी, कोकणातल्या फिरत्या खेळांचं प्रमुख आकर्षण म्हणजे शंकासूर. अगदी डोक्यापासून पायापर्यंत काळ्या रंगाचे कपडे, त्यावर मध्ये पांढऱ्या अशा रेषा, अगदी पिसावाली टोपी घालून शंकासूर येतो. आणि या शंकासुराचं मुख्य काम असतं ते म्हणजे घरातल्या वाडीतल्या छोट्या छोट्या पोरांना पिटाळून लावणं, त्यांना घाबरवणं. मला आजही आठवतं आहे, जेव्हा मी लहान होते तेव्हा शंकासूर यायचा आणि तो इतका घाबरवायचा की मी पळून माळावर जाऊन लपून बसायचे. मध्यंतरी बरीच वर्ष शंखासूर आला नाही, माहीत नाही त्याला काय झालं होतं, पण ह्या वर्षी शंखासूर आला होता. तुम्हाला बघायचं आहे, त्याला बघायचं आहे की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. गाडी घेऊन कशाला पटकन आधी कुठं जात आहे ते बघायला. मी उभं राहून कोण सोंगाडा
कसा वाटला व्हिडिओ मंडळी? सेम लोकेशन आहे, सेम बॅकग्राऊंड आहे, सेम ठिकाणी उभी राहून शूट करते कारण बरेच दिवस झाले ही क्लिप रेकॉर्ड करायचं डोक्यात चाललं आहे पण वेळ मिळत नाही आहे. कुणी जर कोकणी नसेल आणि हा व्हिडिओ पाहिला असेल तर ते असं पण म्हणू शकतात की काय ही परंपरा आहे, पण ही परंपरा आहे आणि कोकणी माणसाने ती परंपरा आजतागायत कायम राखली आहे. तुम्ही पाहिलं आमच्या वाडीतली छोटी छोटी मुलंसुद्धा या फिरत्या खेळांमध्ये सामील झाली होती आणि हाच एक मुख्य उद्देश असतो की आपली परंपरा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं जास्त गरजेचं आहे. कारण आपल्या बऱ्याचशा प्रथा परंपरा आज आपण मागे टाकून आधुनिकतेच्या दिशेने पुढे वाटचाल करतोय, पण तसं नाही व्हायला पाहिजे. आपणच आपल्या परंपरा कायम राखत आपल्या मातीशी नातं घट्ट ठेवायला हवं आणि कोकणी माणूस मरेपर्यंत ही गोष्ट विसरणार नाही आहे की आपल्या परंपराच आपल्या जगण्याचं मूळ कारण आहे. झाली माझी बडबड इथेच थांबवते. मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि कोकणातले असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या मी विशाखा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जे कोणी कोकणी नाही आहे त्यांना पुन्हा एकदा सांगते, यूट्यूबवर झांजगी नमन म्हणून सर्च करा. तुम्हाला हजारो व्हिडिओज मिळतील आणि तुम्हाला त्यातून लक्षात येईल की कोकणी माणूस नमनासाठी एवढा वेडा का असतो. मला माहिती आहे, म्हणजे आमच्या वाडीतली पण जी कोणी मुलं मुंबईला आहेत ना, तिकडे मुंबईत जिथे जिथे नमनाचे कार्यक्रम असतात ती मुलं तिथे जाऊन भले ते तिकीट असेल, बुकिंग करायचं असेल, आगाऊ बुकिंग असेल तरी ते तिथे जाऊन ते नमन बघतात आणि तसे बरेच जणांचे स्टेटस मी पाहते. ह्यावरूनच कळतं की आपण आपल्या परंपरेवर किती प्रेम करतो, आपण आपल्या मनोरंजनाच्या साधनांवर किती प्रेम करतो. कारण पूर्वी नव्हतं टी व्ही, नव्हतं इंटरनेट, फोन नव्हते, तेव्हा हेच तर होतं ना जे आपलं मनोरंजन करत होतं. बाकी चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या मी विशाखा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू लवकरच. बाय, टाटा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.